याजसाठी केला ताटस, याजसाठी केला ताटस, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला ताटस, याजसाठी केला ताटहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, हाताने शिंदीने बलोसावा, हाताने शिंदीने बलोसावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निशिंदीने पावलो विसावा, आता निशिंदीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेच्या, कुंडलिया कुंडलिया
कुंडलिया हरी कुंडलिया कुंडलिया सरे गम गम रे सधनी रे सा गम गमनी धनी सरे गम सा गम रे गम गमनी धनी सा कुंडलिया धावा कृष्ण जिया धनी सारे गम गम रे साधनी दम गम धनी सा 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 नि सा सा नि सा सा नि सा नि रे 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 नि सा सा नि सा सा नि धनी नि 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 सा 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 रे 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 ग ग ग ग ग ग रे 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 सा 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 नि सा 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 नि सा सा नि सा सा नि सा सा रे 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 नि सा सा धनी सा धनी सा धनी सा नि द ब मगर धनी सा धनी सा धनी सा नि द ब मगर धनी सा धनी सा धनी सा नि द ब मगर गम धनी सा 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 धनी सा धनी सा धनी सा नि द ब मगर धनी सा धनी सा धनी सा नि द ब मगर धनी सा धनी सा धनी सा नि द ब मगर गम धनी सा 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 धनी सा धनी सा धनी सा नि द ब मगर धनी सा धनी सा धनी सा नि द ब मगर धनी सा धनी सा धनी सा नि द ब मगर गम धनी सा 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 कुंडलिया धावा कुंडलिया कुंडलिया धावा कृष्णेचिया कुंडलिया धावा कृष्णेचिया आताने शिकणे पावलो विसावा आताने शिकणे पावलो विसावा पावलो विसावा पावलो विसावा विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठल राम विठ्ठल रे
याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची कवतुक वाटे झालिया वेचाचे, कवतुक वाटे झालिया वेचाचे, नाम मंगळाचे येणे गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा कृष्णेची विठाला विठ्ठला 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 चरंतम दुरंतम स्वयं लीलया गोपवेशम दधानम, गवाम वृंदकानंदनम चारुहासम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संताची दुसरी चरण संताची हे राजा कृपादाने कथेचा विस्तार, हे राजा कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, अलंकार प्रिरम्य सिंहासनस्थं पदां भोजतेजस्फुरद्दिक् प्रदेशं, विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञान। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी, करुणा करुणा तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी चराचरी। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, बलरसे विश्वत्पत्तो भवाय नमो नमः, प्रबलतमसे तत्संहारे हराय नमो नमः, जनसुखकृते सत्पोद्रिक्तं मृणाय नमो नमः, प्रमहसि पदे निस्त्रे गुण्ये शिवाय नमो नमः, अतुलित बलधामं स्वर्णशैलावदेहं धनुजवनकृशानं ज्ञानिनाम् अग्रगण्यं, सकलगुणनिधानं वानराणामधीशं, रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि, मस्तक हे पायावरी यावार करी संतांच्या, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा
तृष्णेचिया. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देहूचे सुप्रसिद्ध श्रीमंत संत तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा बहुतेक सर्वांच्या परिचयाचा पाठातला नवे नवे आमची महाराज मंडळी दशक्रिया विधी वर्ष श्राद्धाला हा अभंग घेतला. तुम्ही म्हणाल आज कसं काय घेतला? याचं कारण आहे की हा खरा अभंग जो आहे सफलता मिळाल्यानंतर या मानवी देहाची परिपूर्णता झाल्यानंतर जे उद्गार जे शब्द तुकोबारायांच्या मुखातून बाहेर पडले तो आजचा अभंग आहे. तुकोबाराय परमार्थ जेव्हा परिपूर्ण होतो, तुम्हाला महाराज होतो का परिपूर्ण? होतो, आपला झालेला नाही म्हणून आपल्याला शंका आहे. पण तुकोबाराय म्हणतात की सर्व काही मी परिपूर्णपणानं समर्थपणानं कार्य केलेलं आहे. एवढा आत्मविश्वास आपल्याला सुद्धा पाहिजे, लक्षात घ्या. आणि परमार्थ करता करता माझ्यातला कडूपणा पण गेलेला आहे. पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईची आता अवघी आनंदाची सृष्टी झाली. परिपूर्ण झालं. आणि ही तृप्ती, या तृप्तीचा असा ढेकर पारमार्थिक प्रत्येक व्यक्तीच्या या ठिकाणी मुखातून आलाच पाहिजे, लक्षात घ्या. आणि परमार्थ करत असताना, साधना करत असताना त्या ठिकाणी कुठेतरी साधकांनी थांबलं पाहिजे. संसारामध्ये आज आपण या ठिकाणी आलोय. आज या ठिकाणी मान्य श्री प्राचार्य, सगळ्यांचं आवडतं लाडकं व्यक्तिमत्व शिवाजीराव बाबूराव सोसे, आज 34 वर्षाचा ज्ञानदानाचा हा कालखंड त्यांनी आपल्या जीवनामध्ये परिपूर्णतेनं पार पाडला. अनेक संस्था, मागे त्या संस्थांची नावं, त्या संस्थेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. पानोडी आहे, वडगाव पान आहे, आंबोरे आहे, आंबी खालसा आहे, आंबोरे मांडवे, शेडगाव, एवढ्या या विद्यालयामध्ये आज ज्ञानदानाचं कार्य त्यांनी केलं. अशा काही संस्था होत्या त्या बंद पडणार होत्या, परंतु समर्थपणानं त्या संस्थानाला सुद्धा त्या ठिकाणी उभं केलं, विद्यार्थी गोळा केले आणि पुनर्जीवन त्या संस्थेला त्यांनी दिलं. अशी ही 34 वर्षाची कारकीर्द आणि आज सेवापूर्ती सोहळा आज त्यांचा या ठिकाणी त्या कार्यक्रमाच्या या संबंधानच. आणि दुसरे दुग्ध शर्करा योग म्हणजे त्यांच्याच मातोश्री बाबाबाई, त्यांना 100 वर्ष पूर्ण होत आहे. बघा आपल्याला मिळतील का 100 वर्ष जगणं होईल का नाही, आहे की नाही? प्रब्रवाम शरद शतम शृणुयाम शरद शतम. होऊ का नाही असं सांगता येणार नाही. पशेम शरद शतम जीवेम शरद शतम प्रब्रवाम शरद शतम असं संदेमध्ये म्हणलं जातं की आम्हाला 100 वर्ष बोलू दे, जगू दे, आहे की नाही? जर त्याच्या अतिरिक्त मिळालं तरी अशी प्रार्थना आहे. आणि बाबाबाई बघा आपल्या समोर या ठिकाणी बसलेल्या आहेत, अजून चालतायत, फिरतायत. त्यांच्या मातोश्री आणि त्यांचा हा कृतज्ञता सोहळा शताब्दी वर्ष या ठिकाणी या निमित्तानं साजरं होत आहे. असा हा एक सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी या सभा मंडपामध्ये आयोजित केलेला आहे. माझा आवाज तुम्हाला सांगत असेल, कारण का केदारनाथ बद्रीनाथ बर्फाळ प्रदेशामधून जाऊन आलो, त्याच्यामुळे थोडासा आवाजावर परिणाम झालेला आहे. तुम्हाला सहन करावं लागेल. मधी मधी थोडस होईल तो व्यवस्थित, प्रार्थना करतो मी. आणि सुंदरसा असा हा कार्यक्रम. आणि त्यांच्या पत्नी त्याही शिक्षिका आहेत, वैशाली ताई, आणि मोठे बंधू बाळासाहेब बाबूराव सोसे, अतिशय सुंदर प्रगत शेतकरी आहेत. त्यांच्याही पत्नी सौभाग्यवती रंजनाबाई गृहिणी आहेत. आणि मुलं शेखर शिवाजी सोसे आणि सिद्धांत शिवाजी सोसे गव्हर्नमेंट इंजिनियर आहेत. सुनबाई कोमल सिद्धांत सोसे आणि बहीण
गंगा भागीरथी लताबाई बबन गीते असा हा मोठा परिवार आहे. आणि या परिवारातून आज या ठिकाणी हा कृतज्ञता सोहळा आणि शिवाजीरावांचा हा सेवापूर्तीचा सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे. आज या ठिकाणी मग तुम्ही सुद्धा आज वेळेतला वेळ काढून सोसे कुटुंबावर प्रेम करणारी आप्त इष्ट स्वकीय बांधव सर्व क्षेत्रातील अधिकारी पदाधिकारी मान्यवर माता भगिनी सर्वांचं या ठिकाणी खरंच आभार मानतो की तुम्ही वेळेतला वेळ काढून आज या कृतज्ञता सोहळा तुम्ही आलात. अमूल्य तुमचा वेळ या परिवाराकरता तुम्ही देताय. आणि दुसरं आज या कीर्तनाला, कारण का मी एकटा जर उभा राहिलो तर कीर्तनाला शोभा येणार नाही. आमची ही कीर्तन परंपरा अशी आहे, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडी असा आमचा सोहळा आहे. आणि दुसरं माऊलीचाही सोहळा, तुकोबारायांचा सोहळा आहे की नाही, मुक्ताबाईचा सोहळा, निवृत्तीनाथांचा सोहळा, किसनगिरी महाराजांचा आहे की नाही, अनेक मोठ्या दिग्गजांचा सोहळा, साधू संतांचा सोहळा पंढरपूरकडे वाटचाल करतोय. पंढरपूरकडे चालले वाटचाल चालले महाराज, भगवान बाबा, वामन भाऊ, नगदनारायण महाराज, मोठी मोठी ही संत मंडळी त्यांच्या या आश्रकाली सानिध्यात पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला हा वारकरी चालतोय. आणि मग अशा वेळेला थोडस महाराज मंडळी गुणीजन मंडळी मिळणं कठीण जाते. म्हणून या ठिकाणी आज ही सगळी जी लहान आमची महाराज मंडळी दिसत आहेत, तुम्ही म्हणाल महाराज महाराज आहेत का, आज तुम्हाला लहान दिसत आहेत पण उद्या ती कोण आहेत, भविष्यातली महाराज आहेत. बरं असेच आम्ही कीर्तनाला उभे राहत होतो. ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था आश्वी खुर्द हरिभक्तपरायण आमचे सुनील महाराज पवार, जरा टाळ्या वाजवा त्यांच्याकरता, कारण का हे सुद्धा मोठं ज्ञानदानाचं कार्य आहे, एवढी मोठी जिम्मेदारी. आणि या ठिकाणी माझ्याबरोबर गायक, संगीत विशारद, उत्कृष्ट सिंत वादक, श्रीमद भागवत कथेमध्ये उभ्या महाराष्ट्रामध्ये सर्व भागवत कथाकारांना साथ देणारे आमचे ज्ञानेश्वर महाराज पवार, तसेच माऊली जाटजवळेकर, आणि दुसरं मृदंगाचार्य हरिभक्तपरायण गोकुळ महाराज पवार मृदंग महर्षी, आणि माझ्याबरोबर हरिभक्तपरायण कृष्ण महाराजही या ठिकाणी आलेले आहेत. हरिभक्तपरायण स्वामीजी महाराजही या ठिकाणी विराजमान आहेत, यती आहेत. आणि आमच्या जनाबाई मुक्ताबाई त्या सुद्धा या ठिकाणी कीर्तनाला सगळ्या उभ्या आहेत. आणि ही आमची वारकरी संप्रदायाची काय आहे, ही शक्ती आहे, ही शोभा आहे. कित्येक महाराज जरा थोडस विरोध करतात की स्त्रियांना अधिकार, लक्षात घ्या मी त्यांच्या विरोधात आहे. आज थोडस हे जे जळमटलेले विचार, बुरसटलेले विचार जरा बाजूला ठेवा. जर तुम्हाला वारकरी संप्रदाय ग्लोबल करायचा असेल, व्यापक करायचा असेल, तर आपल्यामध्ये सुद्धा काय आली पाहिजे, व्यापकता आली पाहिजे. आज काळ बदलत चाललेला आहे. आज सर्व क्षेत्रामध्ये स्त्रिया पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन चालल्यात. मग परमार्थामध्ये का नसाव्यात त्या, हाही एक विषय आहे ना. आणि दुसरे एक सांगतो का असाव्यात त्या, दुसरे सांगतो तुम्हाला. इतर मी संप्रदाय बघितले महाराज, आज प्रजापिता ब्रह्मकुमारी आहे की नाही, इस्कॉन, मोठे मोठे संप्रदाय, मी आता बरीचशी नावं घेईन, तुम्हालाही माहिती आहे. त्यामध्ये सुद्धा माता माऊल्या आल्यात ना, लक्षात घ्या. आणि दुसरं मग त्यांची काय गरज आहे, तर या किचन पर्यंत जाऊ शकतात, स्वयंपाकघरापर्यंत जाऊ शकतात. आपण जाऊ शकतो का? मग या तळागाळापर्यंत आज परमार्थ पोचवायचा म्हणल्यानंतर आज मोठी ताकद लागेल. केवळ शिव नाही तर त्याला शक्तीची सुद्धा साथ लागेल, लक्षात घ्या, शक्तीची सुद्धा त्याला साथ लागेल. आणि म्हणून त्यांचीही आता फार मोठी गरज आहे. आणि दुसरा आहे, आग मोठी लागलेली. आज समाजामध्ये आग मोठी लागलेली आहे. तुम्ही म्हणाल कोणती आग? अज्ञानाची आग. आज सोशल मीडियाला बघा तुम्ही, कित्येक मुलं मुली आज मोबाईल मध्येच अडकलेले आहेत, तेवढ्याशा चौकोनामध्ये अडकलेले आहेत. पाहुण्यांशी सुद्धा बोलायला त्यांना वेळ, आई वडिलांना सुद्धा द्यायला वेळ नाही, अभ्यासाला सुद्धा वेळ राहिलेला नाही, इतकं आज. आणि त्यांच्यावर आज इतकं हॅम्बिंग आहे, इतकं हॅम्बिंग झालेलं आहे
की त्यांना ते जे सांगेल त्याच्यावर त्यांचा विश्वास होतोय. आज आई वडिलांवर विश्वास ठेवायला ते तयार नाहीत. आम्ही साधू संत मंडळी जे सांगतोय, ठीक आहे एखादा महाराज चुकला असेल, नाही मी असं म्हणत नाही, म्हणून सगळेच महाराज चुकीचे आहेत का? बोला बरं. एखादा वकील चुकला म्हणून सगळे वकील चुकीचे आहेत का? एखादा डॉक्टर त्यांनी फ्रॉडपणा केला म्हणून सगळे डॉक्टर नालायक आहेत का? असा गैरसमज करून घेऊ नका. साधू संत या कलियुगामध्ये आहेत, पतिव्रता स्त्रिया या कलियुगामध्ये आहेत, म्हणून ही पृथ्वी स्थिर आहे महाराज, लक्षात घ्या. जर हे संपले तर नक्कीच पृथ्वी या ठिकाणी स्थिर राहू शकत नाही, त्यांचा प्रभाव आहे. आणि म्हणून साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, कलियुगे साधू थोर जाणा. हो साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना. साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी. हो साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी. हो साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. साधू थोर जाना, 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 साधू थोर साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. या युगामध्ये, या कलियुगामध्ये साधू संत श्रेष्ठ आहे. मला सांगा, लाखो भाविक आज या साधू संतांच्या सानिध्यात पांडुरंगाच्या परमात्म्याच्या भेटीला जात आहे. किती तो विराट भव्य दिव्य सोहळा. कित्येक पाश्चात्य लोक, आज फॉरेनर लोक, मोठी मोठी बुद्धिमान लोक आज या सोहळ्यावर विचार करतायत. पण काही काहींच्या पोटात विनाकारण गोळा येतो. ते म्हणलं महाराज एवढी गर्दी कशी? म्हणलं तुझ्या 10व्याला सुद्धा कोणी येणार, घाबरू नको तू. विराट सोहळा आहे हा, है की नाही? का आहे याचं सामर्थ्य, याचं महात्म्य. कारण का ही साधू मंडळी या कलियुगामध्ये श्रेष्ठ आहे, थोर आहे. म्हणून ही ऊर्जा केंद्र, सरला बेट आहे, है की नाही? देवगड आहे, भगवानगड आहे, नारायणगड आहे, गैनीनाथ गड आहेत. ही जी गड संस्थानं जी आहेत ही ऊर्जा केंद्र आहेत. या संसारामध्ये, या प्रपंचामध्ये, या भौतिकतेमध्ये, या वैज्ञानिक युगामध्ये माणूस आज परेशान आहे, अशांत तो झालेला आहे. त्याला शांती कुठं मिळेल तर ती ही परमार्थामध्ये. कितीही भटका तुम्ही, कितीही पळा, तुम्हाला जर शांती पाहिजे असेल, सुख समाधान खरं तुम्हाला पाहिजे असेल तर या परमार्थामध्ये. मला सांगा, तुमच्या घरी काही कमी आहे का? पण तरी सुद्धा सगळं सोडून तुम्ही या ठिकाणी, या धर्ममंडपामध्ये आलात, या कार्यक्रमाला तुम्ही आलात. लक्षात घ्या, का या वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नाही. ऊर्जा केंद्र आहे आणि ती मोठी झाली पाहिजे. काही काही ती मोठी होत आहेत, संस्थानं मोठी होत आहेत, तर काहींच्या पोटात गोळा आहे. सप्ताह मोठा केला. आता सरला बेटाचा सप्ताह आपला डिस्कवरी मध्ये आहे की नाही, इंटरनॅशनल आपला तो सप्ताह होतोय. भगवानगडाचा सप्ताह,
आहे की नाही? नारायण मोठे मोठे हे सप्ते होतात, काही काहींच्या पोटात असं पोटसूळ येते. ते म्हणतात महाराज हा एवढा खर्च म्हणले, आणि काही काही म्हणले महाराज संस्थानं लय झाली. एक जण म्हणला महाराज मंदिर लय झाली हो. मला बघून म्हणतोय महाराज पण लय झाले. म्हणलं होऊ दे ना, तुझ्या का पोटात दुखतंय म्हणलं. अरे म्हणलं मूर्खा, जरा हायवेला जा, किती ढाबे झालेत बघ, किती बिअर बार झालेत बघ, किती डान्स बार आहेत, किती पब आहेत. या मुलांना मुलींना बिघडवण्याकरता किती मल्टिप्लेक्स आहेत. का डोळे फुटले का फोडू? काय नालायक माणसं महाराज. मला कधी कधी वाईट, आम्हाला मुस्लिमांचा त्रास नाही, आम्हाला ख्रिश्चनांचा त्रास नाही, आम्हाला आमच्याच लोकांचा त्रास आहे. लक्षात घ्या, जाणून घ्या, ही ऊर्जा केंद्र आहेत, ही जी शक्ती केंद्र आहेत. तुमची मुलं तुमचं सुद्धा आज ऐकायला तयार नाहीत, पण त्यांना मार्गदर्शन करणारी ही संत मंडळी आहे. आज ही मुलं बघा ना, आहे की नाही? जर यांना हे संस्कार नसते तर ही डीजेच्या पुढे नाचली. पण धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, राम कृष्ण वाचे सदा स्मरे वाचे. हा सोहळा महाराज, ही भव्यता ही संप्रदायाची. आणि म्हणून संप्रदाय हा वाढीस गेला पाहिजे. आज खरंच घरामध्ये संप्रदाय पोहोचला पाहिजे. थोडस आम्ही सुद्धा कमी पडतोय, तुमच्या पर्यंत पोहोचायला आम्ही सुद्धा काय करतोय, जरा आळस करतोय. पण होतंय, आता आग लागलेली आहे. लक्षात घ्या, आम्ही सुद्धा पेटून उठलेलो आहोत. फक्त तुम्ही काय करा, आता सुनील महाराज एवढी संस्था या ठिकाणी आहे की आज भाग्य आहे आपलं की जवळच हरिभक्त परायण आमच्या महाराष्ट्राचे नवे भारताचे इंटरनॅशनल म्हणायला हरकत नाही, कीर्तन केसरी, कीर्तन महर्षी, जेवढ्या त्यांना पदव्या द्यावा तेवढ्या शब्द अपुरे पडतील, आहे की नाही, असे इंदुरीकर महाराजांचं जवळच स्थान आहे की नाही. संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी पिंजून काढलेलं आहे. लक्षात घ्या, मग अशी ही जी मंडळी आहेत ही काय करतात, या समाजामध्ये एक वेगळेपण आणतात महाराज. आणि मग यांना जपणं हे आपलं काय कर्तव्य. सुनील महाराज एवढं मोठं चांगलं कार्य करतायत, तर त्याला सुद्धा नुसतं तंबाखू चोळून बघू नका महाराज काय करतोय म्हणून, आहे ना. बघ्याची भूमिका घेऊ नका. चांगलं करतायत ना, तर तुका म्हणे सत्य कर्माभावे सहाय्य. तुम्ही सहाय्य करा, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू, चुका बघत बसू नका. काही काही मंडळींना चुकाच, तिकडं असंच आहे आणि तिकडं तसंच आहे, चुका बघू नका ना. अहो माणूस चुकीचाच पुतळा आहे ना. मला सांगा, कृष्णामध्ये चुका नाहीत का? बोला ना. आता तुम्हाला राग येईल माझ्या बोलण्याचा. देव सुद्धा परिपूर्ण नाही ना, तो सुद्धा त्या ठिकाणी काही ना चुकीचा वाटतोय ना. लक्षात घ्या, तसं या ठिकाणी थोड्याफार इकडं तिकडं चुका होत असतील, पोरांच्या थोड्याफार झालेल्या तुम्ही सहन केल्या पाहिजेत. ते चांगलं करतायत. लक्षात घ्या, म्हणून साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुग. आणि दुसरं, हे मानवी जीवन गुंतागुंतीच आहे. हे जे जग आहे तुम्हाला फसवणार आहे. लक्षात घ्या, तुम्ही जगाकडे पाहाल ना, तर तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी जर कळलं तर, आपल्याला कळत नाही. काय झालं, एक महात्मा असा बाजारातनं चालला होता, मार्केट असं मोठं शहर, आणि त्या शहरातनं जाताना त्यांनी बघितलं क्वचित विद्वत गोष्टी. कुठेतरी सुंदर असंच कीर्तन चाललं होतं, विद्वानांची चर्चा चालली होती. त्याला असं वाटलं की काय सुंदर चर्चा आहे, क्वचित विद्वत गोष्टी. पुढे गेला, क्वचित सुरामत्त कलह. पुढे त्याच्या पुढे मार्केटमध्ये गेला, दारू पिऊन भांडणं करणारी माणसं दिसली. बघा बरं, त्याच मार्केटमध्ये विद्वानाच्या चर्चा, आणि पुढे गेला तर दारू पिऊन सुरामत्त कलह. त्याच्या पुढे गेल्यानंतर क्वचित वीणानादम, सुंदर असा ध्वनी कानावर आला. वा वा, काय मधुर गीत आहे, असं तन्मय होतो ना होतो. तो चालता चालता पुढे गेला तर क्वचितच हा हे ती रुदितम, एक स्त्री आपल्या पतीच्या शवावर हाय मोकळून रडत होती महाराज. आता ते खरं का हे खरं? लक्षात घ्या, आता सुंदर गीत आमच्या कानावर पडलं आणि लगेच त्या ठिकाणी शवावर आक्रोश आकांत करणारी ती स्त्री सुद्धा दिसली महाराज. पुढे जाता जाता त्याच मार्केटमध्ये क्वचित नारी रम्या, सुंदर कमनीय बांध्याची एक स्त्री सगळ्यांच्याच नजरा घेत घेत ती जाताना बघितली. बघा, सुंदर स्त्री त्या मार्केटमध्ये दिसली. आता असं वाटलं की खरंच हेच
ही सुंदरता आहे. पण पुढं गेलो, क्वचित जरा जर बपू 90 वर्षाची म्हातारी काठी टेकत टेकत वाकलेली दिसली. बघा बरं, त्या संतांनी त्या साधूने लिहून ठेवलं, न जाने संसार किम अमृतमय किम विषमय. हा संसार अमृतमय आहे का विषमय आहे काही कळायला तयार नाही. लक्षात घ्या. आणि हे कळता कळता जीवन निघून जाईल तुम्हाला. म्हणून हे जर तुम्हाला कळून घ्यायचं असेल तर या ठिकाणी संतांच्या सानिध्यामध्ये, या संप्रदायामध्ये तुम्हाला यावं लागेल. ज्ञानेश्वरी वाचावी लागेल, परमार्थ करावा लागेल. आणि परमार्थ करता करता काय करायचंय, शेवटचा तो दिवस आहे, शेवटचा तो क्षण आहे, तो तुम्हाला साधता आला पाहिजे. विद्यार्थी वर्षभर मेहनत करतो कशासाठी, परीक्षेचा काळ हा साधण्यासाठी. बघा बरं, माझं कीर्तन नीट आहे का? शेवटचा पेपर चांगला गेला पाहिजे म्हणून 8-8 तास 12-12 तास ही विद्यार्थी महाराज उठत नाही, मेहनत घेतात. परिणाम त्याचा काय होतो, ज्यांनी अभ्यास केलाय त्याला पेपर सोपा जातो, पण ज्यांनी अभ्यास केला नसेल मग तो इकडं बघतो, वर बघतो, कॉपी काढता येते का नाही तेही पाहतो. लक्षात घ्या. मग त्याची परिस्थिती फार विचित्र होते. तसं जर या मानवी देहामध्ये येऊन परमार्थ जर तुम्ही चांगला केला, साधूच्या संगती, बरे संतांची संगती, मनोमार्गे गती, अकळावा श्रीपती येणे पण ते. स्वतःच्या मनानं करू नका. बरीचशी मंडळी म्हणतात आम्हाला काही गुरुची गरज, आम्हाला संप्रदायाची काही गरज नाही. मला एक जण म्हणला, महाराज काय संप्रदाय, काय वारकरी संप्रदाय, काय वारकरी संप्रदाय. त्याला म्हणलं, अरे परंपरा असते, त्या परंपरेमध्ये, त्या धारेमध्ये तुम्हाला जावं लागतं. त्याला ते समजे ना. मग त्याला मी सांगितलं, नीट ऐक. म्हणले तुझी 2 व्हीलर आहे, का संप्रदायात जायचं, याच्यासाठी मी त्याला सांगितलं 2 व्हीलर आहे, त्याची चोरी होते की नाही. 2 व्हीलरची चोरी होते, 4 व्हीलरची चोरी होते ना, लक्झरीची सुद्धा चोरी होते की नाही. मला सांगा, ट्रेनची चोरी होते का? का? तिला परंपरा आहे, तिला रूळ आहे की नाही. जो मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत ते, तेणेची पंथे चालो जाता, न पडे गुंता. आणि तुम्ही जर मनोमार्गे गेला तो तेथेची हरिबंडी स्थिरावला तोची धन्य, हरिबंडी स्थिरावला तोची धन्य, हो हरिबंडी स्थिरावला तोची धन्य, हो हरिबंडी स्थिरावला तोची धन्य. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. म्हणून मनानं, महाराज आम्हाला मनाची माळ आहे नाही. गुरु बिन कौन बतावे बाट, बडा बिकट यमघाट. हे मानवी जीवन अतिशय गुंतागुंतीचं आहे. जात असताना आता तुम्ही या व्यवहारामध्ये जगत आहात, या शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही जगत आहात. योग्य गुरु जर नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळणार नाही. लक्षात घ्या. आता शिवाजीरावांनी सुद्धा या मोठ्या मोठ्या संस्थेमध्ये काम केलं, ज्ञानदानाचं काम केलं. त्यांनी सुद्धा या जेवढं विद्यार्थ्यांना ज्ञानदान दिलं ते विद्यार्थी त्यांच्याविषयी काय आहेत, कृतज्ञ आहेत. आजही आम्हाला 4थी 5वीचे 10वीचे आहे की नाही जर शिक्षक मिळाले तर किती आनंद होतो आहे की नाही. फार मोठा अभिमान वाटतो आणि त्यांना सुद्धा वाटतो बरं आहे की नाही. एक शिक्षकांनी त्यांचा अनुभव सांगितला. ते विमानामध्ये बसले होते आणि पायलटला कळलं की माझे सर कुठे आहेत, विमानामध्ये. स्वतः उठून
त्यांनी स्वतः आपल्या शिक्षकांचं काय केलं, स्वागत केलं. मला हा अभिमान स्वाभिमान असतो, लक्षात घ्या. आणि प्रामाणिकता पाहिजे. प्रामाणिकपणानं तुम्ही कोणतंही कार्य करा, त्याला यश त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहत नाही. पण आज शिवाजीरावांकडे मी मगाशी बघितलं, म्हणलं तुम्ही निवृत्त वाटत नाही, आहे की नाही. अजून तुमचा कार्यकाल बराचसा पाहिजे होता, पण आज वाटतंय. याचं कारण आहे प्रामाणिकपणानं केलेली ही त्यांची सेवा आणि त्यांच्या त्या चेहऱ्यावर, त्यांच्या वर्तणुकीवर त्या ठिकाणी आनंद दिसतो. आणि हे कृतार्थतेचा आनंद आहे. जे प्रामाणिकपणानं काम करतात, खरंच ज्यांनी प्रामाणिकपणानं परमार्थ केलेला आहे, त्याची सुद्धा त्या ठिकाणी जी शेवटची जी काही शांती असते ते काही वेगळी असते. नीट ऐका कीर्तन, बरोबर आहे की नाही. निळोपरांचा अभंग आहे, पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ, घरा आले घरा आले घरा आले कृपाळ, सांभाळिले सांभाळिले सांभाळिले, केला निळा केला निळा केला निळा पावन. तुकोबारायांचा सुद्धा अंतकाळातला हा अभंग आहे. महाराज तुकोबारा म्हणतात, मी सुद्धा या परमार्थामध्ये भरपूर या ठिकाणी साधना केली, पाहिली पुराणे, धांडोळली दरुशने, तीर्थयात्रा केल्या, वाऱ्या केल्या, आहे की नाही, सगळं केलं. आणि केलं पाहिजे, प्रत्येकाने तीर्थयात्रा केली पाहिजे, संपूर्ण भारतवर्ष बघितला पाहिजे. माझं शिवाजीरावांना सांगणं आहे की आतापर्यंत तुम्हाला कुठं जाता आलेलं नाही, कारण का चाकोरी पद्धत, त्या त्या वेळेमध्ये तुम्हाला तिथं पोहोचलंच पाहिजे, आहे की नाही. तुम्हाला जबाबदारी होती. आज घरच्यांना सुद्धा तुम्हाला वेळ देता आलेला नाही, परिवाराला सुद्धा वेळ देता आला नाही. आता निवृत्त होताय तुम्ही, आणि निवृत्त झाल्यानंतर काय करा, आहे की नाही. सर्व तीर्थ जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले स्वैज पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रेला जा पंढरी आल्यानो. बस आता निवृत्तीचा जो काळ आहे, परंतु काही काही मी म्हातारी माणसं बघितली, थोडी निवृत्ती मिळाली का दुकान टाकतंय बघा छोटस, गोळ्या बटर बिस्किट, आहे की नाही, ते विकत नाही. महाराज हा निवृत्तीचा काळ अतिशय आनंदाचा असतो. आणि जर शाणे असाल, मुलांच्या हातात सुनबाईच्या हातात चाव्या द्या आणि मोकळे व्हा, आहे की नाही. गुंतू नका, गुंतलात ना परत निघता येणार नाही. एकदा अडकलात, मग त्यांची मुलं आली, मग त्या नातवांमध्ये त्या पंतूमध्ये तुम्हाला गुंतून टाकतील ते, लक्षात घ्या. मग काय करायचंय, आपुली आपण, येते ना, ऐकू येते ना प्रमाण माझं, आपुली आपण करा. जर बुद्धिमान असाल तर, मी काही ब्राह्मण मारवाडी बघितली, महाराज गुजराती लोक बघितली, नाही सदाशिव पेठेमध्ये, आता मी फर्ग्युसन कॉलेजला मी होतो तेव्हा मी सदाशिव पेठेत जात होतो, आणि तिथं गेल्यानंतर मी ती एक नवीनच लग्न झालं त्या जोडप्याचं, आणि त्या सासूबाईनं लगेच त्या सुनबाईच्या हातात चावी दिली, बाई ही चावी घे, फ्लॅट आहे तुमच्यासाठी, 2 BHK फ्लॅट घेतलेला आहे, तिथं राहायचंय तिथं राहा, आणि जर आमचा त्रास तुम्हाला होणार नसेल तर इथे राहा. लक्षात घ्या. बुद्धिमान लोक असतात. जिओ और जिने दो, तुम्ही जगा आम्हाला जगू द्या. आमची आता उर्वरित जो आनंदाचा काळ आहे, सगळ्या जबाबदाऱ्या परिपूर्णतेनं पार पाडल्या, कुठेही आम्ही कसर ठेवलेली नाही. आता ही परिपूर्णता आहे की. आणि म्हणून 4 धर्म आपल्याला सांगितलेले, 4 वर्ण, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, आणि नंतर ऐकू येतंय ना का नाही निघायचं, नुसतं ऐकतात महाराज लोक, ह्या कानाने ऐकतात. माझ्यासारखे कितीतरी महाराज तुम्ही वाट लावलेले आहेत, आता माझ्यावर टपलात तुम्ही, ऐका महाराज, लगेच सोडायचं काम, सोडायचं. आणि ही वारी म्हणजे काय, ही प्रॅक्टिस आहे. आपल्याला 15 दिवस 20-22 दिवस, काही महिनाभर घर सोडून राहता येतंय का? काही काही नाही येतं बरं वैराग्य. आता मी हरिद्वारला होतो माझ्या गुरुजींबरोबर, गंगा किनारी आमचा आश्रम आहे, आनंदवन आश्रम, माझ्या गुरुजींबरोबर होतो मी. आणि एक पंजाबचा मोठा शेठ काहीतरी भांडणं झाली, निघून आला, आणि स्वामीजीने म्हणलं, महाराज जी मुझे संन्यास दे दो, मुझे अभी बहुत परेशानी हो रही है, मैंने सब छोड़ छाड़ दिया, अभी मुझे संन्यास दे दो. महाराज जी बोले, थोड़ा सा रुको, इतनी जल्दी क्या है.
नाही नाही अभी संन्यास ले. अरे भाई रुको, एक दिवस थांबला तो. कसा तरी दुसरा दिवस पार पडतो, कुणा फोन नाही कुणाचं काय नाही. बरं ते नुसतं गंगेचा आवाज, लोकांतातल्या लोकांना आहे की नाही, समाजातल्या लोकांना एकांत जास्त रुचत नाही. बरं असं खायला उठतं ते, माणूस दिसे ना, कोणी बोलायला दिसे ना, फोन तिथं कव्हरेज नव्हतं, परेशान झाला. पण योगायोगानं काय झालं, त्याची पोरी सगळे बायको सगळं पोरं सगळी आली आणि सगळी रडायला सुरुवात केली. त्यांना कळलं की इथं गेलेलं आहे कोण. सगळा परिवार आल्यानंतर, नाही चलिए आप ऐसा क्यों कर रहे हैं, हम लोग को छोड़ के क्यों आए, चलो फिर वापिस चलो. मग ते सगळे रडल्यानंतर हाही रडायला लागला. मी सगळं पाहत होतो, म्हणजे ह्याचं वैराग्य गेलं कुठं, है की नाही. नंतर स्वामीजींकडे आला, महाराज जी अभी सभी आ गए हैं, तो अभी यहाँ रहना भी ठीक नहीं, अब सब बुला रहे प्रेम से. हाँ महाराज जी बोले इसलिए मैंने संन्यास नहीं दिया. हा काही वैराग्य नव्हता, हा वैताग होता. असे काही वैतागलेले आमच्यामध्ये सुद्धा येतात, ते नीट राहत नाही ना. अभ्यास परिपूर्ण झाला पाहिजे, लक्षात घ्या. तृप्ती मिळाली पाहिजे संसारामध्ये सुद्धा. काय मिळाली पाहिजे, तृप्ती मिळाली पाहिजे. हा अभंग त्याच्याकरताच या ठिकाणी मी घेतलाय. तुकोबाराय म्हणतात, आता निश्चिंतीने पावलो विसावा. मी निश्चिंती, मला या संसारामध्ये या परमार्थामध्ये सुद्धा काय मिळाली, निश्चिंती मिळाली. हा काही ना असं वाटतं की तुकोबारायांना संसार करता आला नाही. अजूनही वाडा आहे तुकोबारायांचा, पाहायला जा. लक्षात घ्या, अजूनही ते घर आहे. कित्येक लोकांची घरं गेली तुटली, पण तुकोबारायांचा अजून आहे. साधूला कधी गरीब समजू नका. काही लोकांनी असं सांगायचा प्रयत्न केला की साधू गरीब नसतो महाराज. रिद्धी सिद्धी दासी अंगण झाडी ती, है की नाही, उच्चिष्टे काढी ती मुक्तिचारी मुक्तिचारी मुक्तिचारी, है की नाही. रिद्धी सिद्धी आमच्या साधू संतान. मला असा कोणता साधू सांगा की त्याला रिद्धी सिद्धी नाही म्हणून. ज्ञानोबांनी सिद्धी होती की नाही, है की नाही. भिंत चालवणं, सूक्ष्म होऊन पाणी ग्रहण करणं, ही काय आहे, अणिमा गरिमा लघिमा प्राप्ती प्राकाम्य या सगळ्या सिद्धी आहेत महाराज. अष्टमहासिद्धी ही सिद्धी आहे. आता आम्हाला भेटत नाही म्हणून सिद्धी लावी पिसे कोण आहे. अरे तुला भेटते कुठं, काय काय म्हणतात, मला लग्नच करायचं, देतोय कोण तुला, नाही म्हणजे मला संपत्ती नको. अरे मिळते कुठं तुला. लक्षात घ्या, कोल्ह्याला द्राक्ष नाही नाही. तुकोबर आहे तुम्हाला काय महाराज, त्या काळामध्ये तुका शेठ म्हणत होते लोक महाराज. नाही नाही, ज्याला संसार जमला त्यालाच परमार्थ जमतो. नीट ऐका कीर्तन माझं. जयाचे ऐक धड नाही तयाचे परत तर पुससी काय. काही लोकांना वाटतं ही तर आवड राहील. नाही महाराज, नाथ महाराज एका पैच्या हिशोबा करता त्यांनी रात्र काढली होती. संसार सुद्धा चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणानं काटेकोरपणानं चांगला करता आला पाहिजे. ज्याला संसार जमला त्यालाच परमार्थ जमतो. हा बावडरासारखं कसंही आलं कसंही नाही जमत महाराज. फार संयमानं धैर्यानं, है की नाही, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी, कसंही बसलं बावडरासारखं जमतं का, नाही. आहारावर नियंत्रण लागतं, विहारावर नियंत्रण लागतं, है की नाही. नसावी बासर निद्रा बहु भाषण काटे, तरच तो परमार्थ सफल होतो. अन्यथा नाही नाही महाराज, कसंही बसलं कुठेही झोपलं तसलं बावळटपणा इथं चालत नाही महाराज. संयमानं चालतं. आणि ते करता करता तिथे तुम्हाला परमार्थाची काय मिळते, तृप्ती मिळते, है की नाही. मग ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात, जैत रे जैत, मी जिंकलो. हा तुकोबाराय सुद्धा काही काही अभंगांमध्ये प्रगट करतात की मी सुद्धा आता साधलं माझं, है की नाही. परमा आजी संसार सफल झाला गे माये, है की नाही. अवघाची संसार सुखाचा करीन, है की नाही. आणि संसार असेल परमार्थ असेल चांगला करता आला पाहिजे. लक्षात घ्या, कसंही केलं आणि कुठे नाही चुकलात का संपलं. नावेला एक जरी छेद पडलं तरी नाव अख्खी पाण्यामध्ये काय होते, बुडते. परमार्थ तर इतका सोपा नाही महाराज. एक जरी दोष आला, एक जरी किलमिश असं तुमच्या जीवनामध्ये आलं तरी जीवन बर्बाद होऊ शकतं, है की नाही.
विषयाची शंका मनी वसती देका, घात करी अशेखा विवेक जाता. नष्ट होतो माणूस, लक्षात. म्हणून परमार्थ संसार जेवढा चांगल्या पद्धतीनं करता येतो तेवढा परमार्थ सुद्धा तुकोबारायांनी चांगल्या पद्धतीनं व्यापार केलेला आहे. खोपोलीला त्या ठिकाणी सर्व मसाले वगैरे घेऊन यायचे तुकोबाराय, लक्षात घ्या. व्यापारी होते, व्यापार करायचे. तिथे सुद्धा त्यांना आणि परमार्थामध्ये जेव्हा आले, एकांतामध्ये जाऊ लागले आणि एकांतामध्ये इतकं परिपक्वता आली की देव त्यांच्या बरोबर काय व्हायला लागला, बोलायला लागला महाराज, आहे की नाही. आणि मग देव बोलू लागला, चिमण्या पाखरं प्राणी जवळ येऊ लागली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता माझं काय झालंय, संसार हा परमार्थ काय झालाय माझा, सफल झाला. थोडस येत नव्हते काही प्राणी पक्षी उपक्षी, तुकोपर्यंत आले त्या म्हशीच्या जवळ येतात ते पक्षी, माझ्या जवळ काय येत नाही, आहे की नाही. आपला सुद्धा शेजारी नीट बोलत काय, इतके तर कडू आहोत आपण, लक्षात घ्या. आणि हे कडू पण गेलं पाहिजे, सगळ्यांना सारखेपणा. आणि कळतं बरं लोकाला, तुम्ही जरी वरून बोललात तरी आतलं लोकाला कळतं. तुम्हाला वाटत असेल माझी खोटी नोट चालावी आणि त्याची चांगली यावी, असं वाटतं की नाही. पण लक्षात घ्या, जसं कराल तसं भराल, लक्षात. म्हणून तुकोबाराय एकांतामध्ये, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवो सदा. आणि तो करता करता शेवट जो आनंद मिळाला त्याच्या अभंगाची, त्या अनुभवाची परिपूर्तता अभंगाच्या पहिल्या चरणात. याच्यासाठी केला होता अट्टहास, 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 याच्यासाठी केला होता अट्टहास. याजसाठी केला होता अट्टहास. कशासाठी, शेवटचा दिस, शेवटचा क्षण हा आपल्याला चांगल्या पद्धतीनं जगता आला पाहिजे. अशी चांगली कर्म करा की शेवटी तुम्हाला सुख मिळेल. आणि जर वाईट कर्म केली तर त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला म्हातारपणी भोगावा लागतो महाराज. आणि म्हणून इंद्रियार्थेषु वैराग्य मनहंकारे वच, याच्या खालच्या सगळ्या ओव्या वाचा तुम्ही. जर तुम्ही चांगला परमार्थ केला असेल तर इंद्रिय सुद्धा तुम्हाला साथ देतील, लक्षात घ्या. सगळे तुम्हाला साथ देतील. पण जर पाप केले असतील तर एका एका रोमातून ते पाप दिसतात, लक्षात घ्या. म्हणून प्रामाणिकता पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, शेवटचा दिस गोड भाव, आहे की नाही. तुम्ही अशी कर्म केली पाहिजेत, असा चांगला धर्म केला पाहिजे की त्या धर्मानं, त्या कर्मानं तुम्हाला एक आगळी वेगळी शांती, सुख, समाधान, ती तृप्ती नक्कीच मिळाली पाहिजे, लक्षात घ्या, आहे की नाही. अभ्यास केल्यानंतर योग्य परीक्षा देऊन तो जो रिझल्ट असतो ना तो सुखकारी असतो महाराज. फर्स्ट क्लास आला, मेरिट लिस्ट मध्ये आला, लक्षात घ्या. तो जो क्षण आहे तो एक वेगळ्या आनंदाचा क्षण असतो, लक्षात घ्या. तसं हा सेवापूर्तीचाही एक आगळा वेगळा क्षण आहे. जरा नाजूक आहे, थोडस दुःखही आहे की आजपर्यंत
ज्या स्टाफमध्ये, शिक्षकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये आहे की नाही, वेळेवर जाणं, शिकवणं आणि शिकवण्यामध्ये जो आनंद असतो तो शिक्षकाला कळतो. लक्षात घ्या, विद्यार्थ्यांना तो जो विषय कळाला ना तर शिक्षकाला फार मोठा आनंद होतो. लक्षात घ्या, ती तृप्ती वेगळी असते. आणि आतापर्यंत शिवाजीरावांनी जाऊन काटेकोरपणानं नियमात विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना त्या ठिकाणी भरपूर ज्ञानदान दिलंय. ज्ञानदानाचं त्यांनी प्रामाणिकपणानं कार्य केलेलं आहे. मग आता उद्यापासून त्यांना शाळेमध्ये जाता येणार नाही. लक्षात घ्या, ती जी रुटीन होती ती रुटीन चेंज झाली. ते एक दुःख आहेतच आहेत, पण एक सुख काय आहे की आता कुठे जायचं, आता काय वेळेवर उठायचं. पण असं नाही, वेळेवर उठून व्यायाम आहे की नाही, प्राणायाम, ध्यान आहे की नाही, समाधीपर्यंत जाता आलं पाहिजे. लक्षात घ्या, का आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता विसावा मिळालाय. आणि दुसरं सांगा, या संसाराला तुम्ही किती करा, तो काही कुणाचा परिपूर्ण झालेला नाही. ऐकताय ना कीर्तन माझं? तो कुणाचा एक दृष्टांत सांगतो आणि थोडक्यात माझं लक्ष घड्याळाकडे आहे. मला माहित आहे प्रसादही तयार झालेला आहे आणि बरीचशी लोक आज बुके घेऊन, हार, शाली घेऊन शिवाजीरावांचा, बाबाबाईंचा आज या ठिकाणी सत्कार सोहळा करण्याच्या सगळे तयारीमध्ये माझं लक्ष आहे. बरं, तुम्ही मला एकटं पाहताय पण मी तुम्हाला सगळ्यांना पाहतोय. तुमचे चेहरे आम्हाला वाचता येतात आणि आम्ही सगळा महाराष्ट्र नव्हे भारतवर्ष पिंजून काढलेलं आहे. संन्याशांमध्ये 10-11 वर्ष मी राहिलेलो आहे, त्याच्यामुळे मला सगळा आम्हाला अनुभव आहे. आम्हाला आता माणसं नाही कळत, आता गाव कळतं. असं पाय टाकलं का गाव कळतं. पण आम्हाला आता सवय झालेली आहे आम्हाला. आणि म्हणून आता जो काळ शिवाजीरावांना मिळाला आहे तो कसा आहे, आता निवृत्तीचा काळ आहे. लक्षात घ्या, निवृत्ती. वृत्ती म्हणजे संसार, वृत्ती म्हणजे प्रवृत्ती आहे की नाही. निवृत्ती म्हणजे निर्गतः, आता संसार आता नाही आहे की नाही. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे. नाही नाही, काही लोक भंडारा डोंगरावर आली आणि ते म्हणले जरा संसाराबद्दल. तुकोबा आता मज पाशी नका वदो प्रपंच विषय. आता प्रपंच विषय माझ्याजवळ काही बोलू नका, केला प्रपंच, आता माझं संपलं ते. आता या व्यापाराविषयी, याच्याविषयी मला काही विचारू. आता मला एक वेगळ्या मार्गाकडे जायचं आहे आणि तो मार्ग परिपूर्ण निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा कृष्णेच्या. तसं जर संसारामध्ये लुडबुड केली, बरं तुम्हाला काय वाटतं, प्रपंच वाढला म्हणजे सुख आहे का? काय म्हणणं आहे तुमचं? प्रपंच वाढला म्हणजे? नाही महाराज, जेवढं प्रपंच वाढवाल तेवढं दुःख वाढतं ना, है की नाही. जेवढा छोटा, कबीर महाराजचा विचार, कबीर म्हणतात साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी न भूका मरू न साधू भूका जा. बरं, जास्त वाढवलं जास्त व्याप. काही काही लोकांना वाटतं महाराज छोटासा धंदा होता आता मोठा झाला. मोठा झाला म्हणजे मेंटेनन्स वाढलं, ताप वाढला म्हणजे आता फॅक्टरीत रूपांतर झालंय. 1च्या 2 झाल्या म्हणजे काय संसार सुख नाही. रोलिंग सर्क्युलेशन तेवढंच असतं, तेवढाच ताप, तेवढाच व्याप. म्हणजे उत्पन्न वाढलं पण खर्च नाही. तुमच्या लक्षात नाही आलं. उदाहरण सांगतो आणि कीर्तन सेवा संपवतो, जास्त वेळ घेत नाही. 2 बेवडे एकत्र आले आणि ते येतात बरं, ते एकत्र आले 2 बेवडे. नीट ऐका, माझ्या गुरुजींचा दृष्टांत आहे. आणि त्यांनी काय निर्णय घेतला की आपण दारू कमी पियायची. म्हणजे मग काय करायचंय, विकायची. म्हणजे अरे म्हणले आपल्याकडे काहीच नाहीये, दारू विकत घेण्याकरता सुद्धा आपल्याकडे काही नाहीये. दारू पिणाऱ्याचे फायदे आहेत. आमचे इंदुरीकर महाराज सांगतात काय, दारू पिणारा म्हातारा होत, त्याला कुत्रं चावत, त्याच्या घरी चोरी होत, तो म्हातारा होत, सांगतात ते है की नाही. चोरी होत नाही का, त्याच्या घरी शिल्लकच राहत नाही. म्हातारा होत नाही, तरुणपणीच है की. चोरी होत नाही, काही नसतंच है की नाही. बायकोच्याही अंगावर फुटका मणी नसतो महाराज, लक्षात घ्या. आणि कुत्रं चावत नाही, याचं कारण आहे ते कुत्रं विचार करतं ही ब्यात आपलीवर पडली तर आपलं हाड मोड. बघा, आपल्या अंगावर येते पण त्याच्या अंगावर जाणार नाही. मग हे दोन्ही पिणारे ते म्हणले आपण उसने घेऊ. त्यांनी उसने पैसे घेतले आणि 50-50 रुपयाची दारू विकत. अरे म्हणले समोर असल्यावर आपण पिणार ना, म्हणजे पियायची पण विकत पियायची, फुकट पियायची नाही. निर्णय घेतला पण त्यांनी. काय घेतला निर्णय, समोर दारू आहे आपण पिणार.
विकत प्यायची, फुकट प्यायची नाही. 50-50 रुपयाची दोघांनी घेतली आणि मार्केटमध्ये बसली. आपल्याला कुठलं मार्केट आहे? आश्वी आहे ना. मग त्या आश्वीला बसले ते. बराच वेळ झाला, 9-10 वाजले, 11 वाजले, एकही ग्राहक नाही. कोण येईल बेवड्यांकडे? बरं, दारू समोर आहे, फुटका पैसा नाही, विकत प्यायची, निष्ठावान होते ते. एक जण उठला, वैतागला, त्यांनी काय केलं, असं खिशात हात घातला आणि त्याच्यात कोपरीत 1 रुपया सापडला. त्याला नाचायला लागला. अरे म्हणले, अजून बोनी नाही, तू नाचतो कशाला? अरे म्हणले, 1 रुपया सापडला. म्हणले, कुठला कोपरीतला होता, कसा सापडला? म्हणले, मग आता काय नाही, दारू विकत प्यायची. म्हणले, हो, नियम म्हणजे नियम. मग आता असं कर, हा 1 रुपया तू घे, मला 1 रुपयाची दारू मोजून दे. म्हणलं, ओके. त्यांनी 1 रुपया घेतला, त्याला मोजून 1 रुपयाची दारू दिली. नीट आहे का? आता हा पित असताना ह्याला कुठं राहा होतं. तो म्हणला, आता हा 1 रुपया तू घे, मला 1 रुपयाची दारू दे. दिवसभरामध्ये 100 रुपयाची दारू विकली का नाही? बोला ना, विकली ना. हातात किती आयुष्य गेलं संसारामध्ये. हो, इतका व्याप ताप तुम्ही केलाय, काय मिळवलं तुम्ही मला सांगा. शांती सुख नाही मला. संसार दुःख मूळ चौकडे हो, संसार दुःख मूळ चौकडे विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस पाठी लागले वडाळ, पाठी लागले वडाळ, दृष्टी देईल निर्मळ, दृष्टी देईल निर्मळ, धर्म जागो सदैवाचा, तेव्हा परमोपकारी आंधळा दृष्टी देतो, त्याचे नाव मी उच्चारी. हो, धर्म जागो सदैवाचा, उपकारी आंधळाची दृष्टी देतो, त्याचे नाव मी उच्चारी. दुःख मूळ चहूकडे सगळ्यांना पाठ आहे. विश्रांती नाही कोठे. मग कुठेतरी विश्रांती मिळवण्यासाठी ही निवृत्ती आहे. तुम्ही जर निवृत्ती सोडून प्रवृत्तीमध्ये गेलात, परत तिथं बेएके बेसुरू होईल. म्हणून काय करा, आमच्या पक्षात या, आहे की नाही, परमार्थाकडे या, इकडे या, आहे की नाही. उरले ते हरी तुम्हा समर्पण, दिला या काळे अवकाश. कोरोनामध्ये आपला नंबर लागला, भाग्य आहे ना आपलं. मग आता जो काळ मिळालाय, तो काळ उरले ते हरी तुम्हा समर्पण. जे काही मिळेल ते देवा तुला, आता सगळं तुझ्या करता, आहे ना. ही वृत्ती निवृत्ती असते महाराज. आणि जर तुम्ही मागे बघितलं, तुकोबाराय मागे पाहतात, कव तू कवाटे झालिया वेचाचे, नाम मंगळाचे येणे गुणे. वेचाचं, जो वेच झाला, खर्च झाला, ऊर्जा तुमची खर्च झाली ना संसारामध्ये. तुम्ही ऊर्जा खर्च केलेली आहे, पण ती ऊर्जा जर सत्कारणी लागली तर त्या ऊर्जेचा काय होतो, आनंद होतो. लक्षात घ्या. मग जी उर्वरित ऊर्जा आहे ती कुठे लावायची आहे? परमार्थामध्ये लावायची. तीर्थवृत्ती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. लक्षात घ्या, हा निवृत्तीचा काळ आहे. आणि दुसरं निवृत्त आहे. सगळं सदैव साधना करत बसू नका. ज्या करतात त्यांच्यासाठी बोलतोय, आपल्याला करावीच लागत. पण जी संत मंडळी ज्यांनी आयुष्यभर आपलं जीवन परमार्थामध्ये, नंतर तृप्तीचा ढेकर आहे, नंतर मग ते खंडन करतात. भ्रमेनाहम भ्रमेनत्वम भ्रमेण उपासको जना, भ्रमेन ईश्वर भावस्य भ्रम मूलमिदम जगत. संपूर्ण विश्व हे भ्रम आहे. देव सुद्धा जरा कठीण जाते ना. भ्रमेनाहम, मी भ्रम आहे, भ्रमेनात्वम भ्रम मूलमिदम जगत. संपूर्ण हे जग भ्रम आहे की नाही. एकमेकाला फसवतोयच ना आपण. लक्षात घ्या, आत काय आहे ते तुम्हालाच माहिती आहे. म्हणून या ठिकाणी या संसाराला सगळं समजून घ्या, जाणून घ्या. आणि तुकोबाराय म्हणतात, मी तर काय केलेलं आहे आता. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवसचारी खेळी मेळी. मी आता मुक्ती मिळवलेली. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता या चारही मुक्ती मी त्या मिळवलेल्या आहेत. आणि आता
आता दिवस चारी खेळी मिळे. शिवाजीरावांना पुन्हा पुन्हा माझं सांगणं आहे की आता हा निवृत्तीचा क्षण आहे, काळ आहे, योग्य. मुलंही आता चांगली कर्तृत्ववान झालेली आहे की नाही, ते सुद्धा त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये आज चांगले काम करतायत. आज मी त्यांच्या मुलांकडे पाहतो आहे की नाही, सिद्धार्थ आहे, आणखीन आमचा सिद्धांत आहे, शेखर आहे. आज यांच्याकडे मी पाहतो तर खरंच या ठिकाणी एक त्यांच्यामध्ये सुद्धा चांगले सद्गुण आहेत. कारण का शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी आहे की नाही. जे आडत असेल ते पोहऱ्यात, जर नसेल तर. आणि म्हणून योग्य दिशा तुम्ही त्यांना दिलेली आहे. आणि आयुष्यभर इतर विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना सुद्धा तुम्ही काय केलेलं आहे, विद्यादान केलेलं आहे. म्हणून नक्कीच हा जो निवृत्तीचा तुमचा काळ आहे, मी परमात्म्याला, साधू संताला या ठिकाणी प्रार्थना करतो की तुमचा हा काळ अतिशय सुखामध्ये, आनंदामध्ये, परमार्थामध्ये, भगवत चिंतनामध्ये, तीर्थयात्रेमध्ये, समाजाच्या सेवेमध्ये हा जावो. लक्षात घ्या, हीच मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. आज तुम्ही पत्रिकेत शास्त्रीजींचं नाव बघितलं, हरिभक्त प्रणामचे गुरुवर्य डॉक्टर महंत न्यायाचार्य शास्त्रीजी महाराज भगवान गडकर. पण दिंडी तुम्हाला माहित आहे पाटोद्याच्या पुढे गेलेली आहे. दिंडीमध्ये सुद्धा जावं लागतं आणि सोहळ्याबरोबर राहावं लागतं. आज मोठा व्याप भगवानगडाचा वाढलेला आहे, तुम्ही ऐकताय. पण काही, मला असं वाटते काहींनी अजून भगवानगड सुद्धा बघितलेला. काय म्हणणं आहे तुमचं? आणि शास्त्रीजी सुद्धा 26ला काय घेतायत, निवृत्त होत आहेत. ते पण त्याच्या अगोदर तुम्ही भेटायला आलात तर बरं होईल असं मला वाटतंय, आहे की नाही. आणि का भेटायचं याचं कारण, सुंदर कार्य आज भगवानगडावर 100-150 विद्यार्थी आज परमार्थाचं अध्ययन अध्यापन करतायत. कोणी पेट करतोय, नेट करतोय, कोणी डॉक्टरेट केलेली आहे की नाही. चांगली उत्कृष्ट कीर्तनकार बाहेर पडतायत. आणि दुसरं सांगतो तुम्हाला, रयत संस्थेकडून 30 मुलं आज MPSC UPSC ची मुलं आज तिथं अभ्यास करतायत. कारण का एकांत आहे, कुठलं हॉटेल सुद्धा बाजूला नाही आणि फ्री जेवण आहे, फ्री ऑफ चार्ज, कुणाकडून चार्ज घेतला जात नाही, सगळ्यांना मोफत जेवण आहे. लक्षात घ्या, एक वेगळा आनंद आहे. आणि दुसरं, आज ज्ञानोबारायांचं 26 कोटीचं मंदिर, म्हणजे 2x2, 3x4x4 एवढ्या मोठ्या मोठ्या शिळा, एवढा मोठा दगड आज ज्ञानोबारायांच्या मंदिराला लागतोय. नाही, पांडुरंगाच्याही मंदिराला एवढा मोठा दगड नाही. आणि निसर्गाने चमत्कार, ते ज्ञानोबारायांवर त्यांचं फार प्रेम आहे, ज्ञानेश्वरीवर त्यांचं फार मोठं प्रेम आहे महाराज. ज्ञानेश्वरीशी कुणाला ते जुमानत नाहीत, लक्षात घ्या. आणि म्हणून एक माऊलीची सेवा म्हणून सुंदर ज्ञानोबारायांचं मंदिर, भगवान बाबांचं मंदिर, भगवान बाबांचंही मंदिर जे गुरुवर्य भीमसिंह महाराजांच्या हातून बांधलं गेलेलं आहे. पण ते सुद्धा थोडस मार्बल हा व्यवस्थित नसल्यामुळे थोडस डॉट आहेत त्याला. आणि म्हणून जरा भक्तांचा गर्दी जास्त वाढत चाललेली, भक्तांची गर्दी जास्त वाढत चालली आहे, ती जागा कमी पडू लागलेली आहे. म्हणून त्या मंदिराला सुद्धा, आणि काही म्हणतात महाराज मग बाबांच्या ह्याला का नाही, याचं कारण आहे, ती जी शिळा बघताय तुम्ही, ज्या ओवऱ्या बघताय, भगवान बाबांना ज्या ज्या वृद्ध लोकांनी त्या गाडीमध्ये आणल्या होत्या त्या शिळा, आणि त्यांनी तो उभारलेला भगवानगड आहे, ती जी येतात म्हातारी माणसाने असे हात लावतात त्या दगडाला आणि डोळ्यातनं अश्रू येतात. म्हणून त्याला हात लवकर लावता येणार नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून ज्ञानोबारायांचं सुंदर मंदिर, त्याचंही कार्य भगवानगडावर चालू आहे. एक मोठं ऊर्जा केंद्र, एक मोठं शक्तीचं केंद्र आज त्यांच्या हातून होत आहे महाराज, लक्षात घ्या. म्हणून आपलंही कर्तव्य आहे. काही लोकांना असं वाटत असेल आले नाहीत तर येण्याचं तुम्हाला मी कारण सांगितलं, आणि प्राय सहसा कुठे ते जात नाहीत. आता लिखाण ज्ञानेश्वरीचं काम चालू आहे, 10वा अध्याय, त्याच्यावर लिखाण चालू आहे. आणि भेटीगाठी, आणि दुसरं एक वेगळं नियोजन, 10 एकर जमीन घेतलेली आहे बाजूला, 10 एकर जमीन, म्हणजे आता भक्तांचा लोट वाढत चाललेला आहे. आणि म्हणून तिथं सगळ्यांना आनंद घेता येईल असा हा मोठा त्या ठिकाणी प्रांगण, भगवान बाबांचं मोठं त्या ठिकाणी आवार, आनंदाचे आवारू मांडू जगा. म्हणून एक वेगळं त्या ठिकाणी कार्य शास्त्रीजींचंही चालू आहे. आणि 26ला
त्या ठिकाणी उत्तराधिकारी हरिभक्तपरायण कृष्णामाल त्यांचंही नाव तुम्ही पाहताय. तेलंगणा, आंध्रा तिकडचे ते महाराज आहेत. 4-5 भाषेवर त्यांचंही चांगलं प्रभुत्व आहे. त्यानं बसवतं. पण त्याच्या अगोदर जर तुम्ही त्या ठिकाणी भेटलात, इथंही मला असं वाटतं शास्त्रीजी अजून आलेले नाही ना. आले तुम्ही बोलवलं नाही तर मग कशाला येतील, आहे की नाही. आणि म्हणून शास्त्रीजी काही त्या कारणामुळे येता आलं नाही. पण त्यांचाच मी प्रतिनिधी आज त्यांच्याबरोबर, मी 36 वर्ष झाली मी त्यांच्याबरोबर आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आज त्यांचा गडाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आज या सोसे परिवाराच्या या विनंतीला या ठिकाणी मान देत या ठिकाणी आलेलो आहे. आणि सर्व आमची महाराज मंडळी, गुणीजन मंडळी, आताच या ठिकाणी सगळेच तुम्ही बबनरावांचा स्वागत सत्कार करणारच आहात. आणि मी सुद्धा पुनश्च परत मी ईश्वराकडे आज साधू संतांकडे, ज्ञानोबरे तुकोबऱ्यांकडे, भगवान बाबांकडे, भाऊंकडे, पंढरीश परमात्मेकडे मी प्रार्थना करतो की उदंड आयुष्य लाभो, त्यांना त्या ठिकाणी चांगलं आरोग्य मिळो, त्यांच्याकडून समाज उपयोगी आणि परमार्थातलंही चांगली साधना त्यांच्याकडून हो, हीच प्रार्थना करतो. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत. आज त्यांचं स्वागत करण्यासाठी आज या ठिकाणी बरीचशी मंडळी उत्सुक आहेत. माता भगिनी सुद्धा बहुसंख्येने आलेली आहेत. सगळी आमची गुणीजन मंडळी आणि सुनील महाराज आहेत, ही सगळी गुणीजन मंडळी या ठिकाणी आली. आनंद वाटला, फार बरं वाटलं. बघा ना, मी सुद्धा जॅकेट घातले आणि त्यांनी सुद्धा जॅकेट घातले. आता काही लोक जळतात आमच्या जॅकेटकडे बघितल्यानंतर, पण त्यांना सांगितलं 2 तास महाराजाकडे बघायचा असतो, तो महाराज कसा पाहिजे. आणि आम्हाला शास्त्रींनी सांगितलं हलकट माणसं चांगली राहतात, सज्जनांनी का चांगलं राहू नये, लक्षात घ्या. आणि दुसरं, हिरोचा तुम्ही बघा, त्यांनी जर चांगला ड्रेस घातला तर ही लोक डुप्लिकेट करतात. लहान मुलं खाली जर बसलेली असतील, त्यांनी आम्हाला जर बघितलं तर त्यांना सुद्धा असं वाटलं पाहिजे की मला कीर्तनकार व्हायचं आहे, लक्षात घ्या. ते आकर्षण पाहिजे. म्हणून या ठिकाणी तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, महाराजजी सुद्धा या ठिकाणी आमचे यती महाराज बसलेले आहेत. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि बोलत असताना जरा आवाज माझा बसलेला आहे, तुम्ही 1 तास मला सहन केलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. बोलत असताना एखादा शब्द लागला असेल, दुखवण्याचा हेतू नाही, जरा कडवटपणाने आम्हाला बोलावं लागतं. जास्त गोड बोललो तर शुगर होईल ना तुम्हाला, म्हणून थोडंसं कडवटपणाने बोलतो. आणि न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनमित. विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, हे विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार.